महाराष्ट्राच्या इतिहासात आणि देशाच्या इतिहासात एखाद्या आयुक्ताने सरळ पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाजेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करून आणून दे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं पत्र जे यांना गृहमंत्र्यांना दिलं त्यातही त्यांनी ते म्हटलेलं आहे। त्याची कॉपी माझ्याजवळ आहे पत्राची। मुख्यमंत्र्यांना पत्र गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, विचारपूस केली नाही, मीडियासमोर लगेच आले नाही की अशी अशी तक्रार आहे म्हणून। पोलीस आयुक्त अशा प्रकारे आरोप करणं हा आरोप गृहमंत्री असून सरकारला आहे, सरकारवर आहे। सचिन वाजे यांना डिपार्टमेंटमध्ये आयुक्त म्हणाले मी नाही आणलं, गृहमंत्री म्हणतात मी नाही आणलं, म्हणजे आणलं मुख्यमंत्र्यांनी। पोलीस खात्यात परत रुजू करून घ्या, त्यांना क्राईममध्ये स्पेशल ब्रांचमध्ये ठेवा। कुठल्याही नवीन इन्क्वायरी आल्या तर त्या सचिन वाजेंना द्या, हे आदेश मुख्यमंत्र्यांचे होते। म्हणजे रोग जो आहे परमवीर आयुक्तांचा हा मुख्यमंत्र्यांवर पण आहे। मुख्यमंत्र्यांनी ज्यांना आणलं त्यांना खंडणी वसूल करायची परवानगी जर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। गेले काही महिने सचिन वाजे कुठे राहत होता? कधी वर्षावर, कधी ओबेरॉयमध्ये काय करत होता तिथे राहून? मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं तो वर्षावर राहतो, अजून कुठे कुठे राहतो। म्हणजे सचिन वाजेला अटक झाली जरी आता असली, पहिला अटक होऊ नये प्रयत्न झाले ते मुख्यमंत्र्यांचे। त्याला साधू संत वाटत होता वाजे, आणि म्हणून माझा जो रोख आहे या पत्रात त्यांनी म्हणाल आहे की सचिन वाजे पैसे गोळा करण्याचं काम करत होता। तो मला जी काय गुन्हे जे काय घडत होतं, जी काय चौकशी त्याकडे होती त्याबद्दलची ब्रीफिंग मला देत नव्हता, गृहमंत्र्यांना देत नव्हता। म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी सचिन वाजे हा काम करत होता। म्हणजे सचिन वाजे यांचा गॉडफादर मुख्यमंत्री, करते करविते मुख्यमंत्री सचिन वाजे, आणि मनसुख हिरन सारख्या निरपराध माणसाला मारण्याचं पाप त्यांचंच आहे। देशाचा मोठा उद्योगपती, मोठा पुत्र, त्यांनी आपल्या देशाचं नाव केलंय जगात। त्याच्या जीविताला धोका निर्माण करण्याचं काम सचिन वाजे आणि लोक करतात। कोणाच्या सांगण्यावरून? कोणाच्या? जे आतापर्यंत एव्हिडन्स मिळाले त्या सचिन वाजेचा हात आहे सिद्ध झालं। या पत्रात पण जे त्यांनी म्हणाले की सरळ सरळ आरोप आहे। मग सचिन वाजे सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना देत होतं, मग मुख्यमंत्री सचिन वाजेचं ऐकत होते? ते सचिन वाजे मार्गदर्शक होता काय मुख्यमंत्र्यांचा? कोण होता? आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे, गृहमंत्र्याचा राजीनामा घ्या, घेऊ नका, पण पहिला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिला नाही, पैशाने विकत मिळतो, पैशाने विकत मिळतो। हे राज्य आहे, हे जनतेचं राज्य नाही आहे। जो पैसे देईल कोणाचाही मुर्दा पडा आणि पैसे द्या आणि मुर्दा पडा, असं राज्यात चाललंय। लोकांचे प्रश्न बाजूला राहिलेत, शेतकरी, मजूर, कामगार, उद्योजक सगळ्यांचे आहेत प्रश्न, शिक्षण हे प्रश्न बाजूला आहे। आणि म्हणून सचिन वाजे याची चौकशी होते, त्याचबरोबर आता गृहमंत्र्यांची होईल। पण या सगळ्याला, या राज्याला काळिंबा कोणी फासला असेल, मागच्या इतिहासात असं मुख्यमंत्री झाला नाही, बेजबाबदार झाला नाही, भ्रष्टाचारी झाला नाही तो आत्ता आहे। म्हणून त्यांनी एक क्षण पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री खुर्चीवर राहता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे। राणे साहेब
मला संजय राऊतांच्या कुठल्याही प्रकार तो काय म्हणजे पॉलिटिकल लीड असं असलं तर शिवसेनेचाच आणि तो संपादक सांग काय म्हणायचं आहे. एक काल वेगळं बोलतो, आज वेगळं बोलतो, प्रत्येक दिवशी वेगळं आहे. आणि मग त्यामुळे संजय राऊत याचं म्हणणंवर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. राणेसाहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजूनपर्यंत जरी मुख्यमंत्र्यांच्या बघा, हे माझं मत आहे, ते मला जर मत विचारलंय, मी आमच्या कोणाच्याही प्रतिक्रियेला उत्तर देणार नाही. त्यांना वाटतं ते त्यांना माझ्याकडे जे पुरावे आहेत, माझी जी माहिती आहे सचिन वाजेने याच्याबद्दल, सचिन वाजे पहिल्याही केसमध्ये कोणाबरोबर होता, कोणासाठी काम करत होता, इथले मुर्दे एन्काउंटर कोणासाठी करत होता, याची सगळा इतिहास मला माहिती आहे. आणि म्हणून ज्या माननीय बाळासाहेबांनी देशाबाहेर शक्ती या देशात धोका निर्माण बॉम्बस्फोट सारखं ज्याने केला अशांना पाठिंबा कधी दिला नाही. मग आता वाजे कुठून आला, कोणाचं काम करत होता पोलीस खात्यात असताना, एन्काउंटर कोणाचे केले. आणि मग अशा माणसाला साथ करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको नको. आम्हाला गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरण आलेलं आहे. सगळे वाजे परमवीर सिंग यांनी जे काही आरोप केले ते त्यांनी फेटाळून लावलेत. ते म्हणत की एवढे दिवस परमवीर सिंग गप्प का होते. आणि दुसरा त्यांनी मुद्दा उपस्थित केला, त्यांनी अब्रूनुकसारीचा दावा दाखल करणार असल्याचंही सांगितलंय. आणि त्यांनी म्हटलं की आपण परमवीर सिंग यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले, म्हणजे त्यांच्या काही बघा, बॉस कोण, गृह खात्याचा प्रमुख कोण, अनिल देशमुख. आयुक्तांवर काय एवढे दिवस काय करत होता, आयुक्त काय करतोय मुंबईत हे तुम्हाला माहित नाही. आज बोलून काय फायदा आहे. आरोप झाल्यावर आयुक्त धाडस करतो गृहमंत्र्यावर आरोप करायचे, म्हणजे काय राहिलं, काय राहिलं काय. त्यावेळी अनिल देशमुखाच्या आता बोलण्यात काही अर्थ नाही. आणि आयुक्तांसारखी 100 उदाहरणं आहेत या गृहमंत्र्याविरुद्ध पैसे मागितल्याची, 100. त्याने त्यांच्या मला काय त्यांच्या राजीनाम्यात तो काय म्हणजे राष्ट्रवादीचा विचार आहे. आणि राज्यामध्ये असे गृहमंत्री असे मुख्यमंत्री असू नये. महाराष्ट्र पुढारलेलं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. अशा राज्यामध्ये असा मुख्यमंत्री होणं की या राज्याला काळिंबा फासण्याचं कृत्य करतात पैशासाठी. हा देसाई कोण आहे, जमा करतोय तो, आजूबाजूला कोण आहेत. राणेसाहेब, मुख्यमंत्री कार्यालयाकडून परमवीर सिंग यांच्या पत्रावर जे खुलासा किंवा स्पष्टीकरण देण्यात आलं, शहानिशा सुरू आहे त्या पत्राची. त्या पत्रात काय वेळ लागतो, शहानिशा काय करायचं. आयुक्त म्हणजे माजी आयुक्त परमवीर सिंग यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कशाला उत्तर द्या ना, तुम्हाला जी माहिती आहे. होम डिपार्टमेंट परमवीर सिंगच आहेत का. काय शहानिशा करायला एवढा वेळ लागतो. त्याच क्षणी पत्र मिळतात, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. नाही, ते असं म्हणतात की त्या पत्रावर सही नाही असं त्यांचं म्हणणं. ईमेल ऍड्रेस सुद्धा तपासला. ऍड्रेस म्हणजे चौकशी करा. एवढा वेळ लागतो, एवढे दिवस लागतात, एवढे दिवस लागतात. तर सरकारकडनं असाही प्रश्न उपस्थित केला जातो की परमवीर सिंग यांचा बोलविता धनी कोण आहे भाजपकडे नेते. दुसरं काय सांगणार, काय सांगणार काय. म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री होता काय परमवीर हाताळायला. मुख्यमंत्री हेच ना, गृहमंत्री अनिल देशमुख आहेत ना. मग त्यांच्या अंडर नव्हता परमवीर, मग त्याला पोस्टिंग कशी दिली. राणेसाहेब, पण तुम्हाला एक आश्चर्य वाटत नाही का, परमवीर सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर अशा पद्धतीचं पत्र येतं गृहमंत्र्यांवर आरोप करणार. काय आश्चर्य काय नाही वाटत. कोण सर्व्हिसमध्ये असताना असे पत्र नाही देऊ शकत. नाही, अजूनही ते सर्व्हिसमध्ये आहेत, सर्व्हिसमध्ये आहेत, पण त्या जागेवर नाही. आयुक्तांच्या आयुक्त म्हणून नाहीये. चौकशीचे धागेदोरे परमवीर सिंगांपर्यंत पोहोचतायत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी ते तुम्ही त्यांचंच वाक्य सांगताय. शिवसेनेच्या घोट्यातलं वाक्य, धागेदोरे पोचतायत. काय केलं धागेदोरे. तुमच्याकडे CID डिपार्टमेंट नाही, इंटेलिजन्स डिपार्टमेंट नाही, तुम्हाला कळत नव्हतं. हे वाजे आणि परमवीर असं करतायत, मुंबईत पैसे जमवतायत.
कशावरून सचिन वाजेचे पैसे अजून दुसरीकडे जात नव्हते, ज्यांनी त्याला पोस्टिंग केली, प्रमोशन सगळं म्हणजे हे दिलं, त्या खात्यात घेतलं, त्यांच्याकडे कशावरून जात नव्हता? आज सचिन वाजेला आज ना उद्या इन्क्वायरीमध्ये सांगावं लागेल. राणेसाहेब, आज शरद पवारांनी त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे. अजित पवार, जयंत पाटील असे मंत्री दिल्लीत जात आहेत, तिथे बैठक होते आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर म्हणजे एनसीपी मध्येही आता तुम्हाला काय वाटतं की त्याचे राजकीय पडसाद काय उमटतील? सरकारला काही धोका राजकीय आहे? पडसाद काही उमटू दे, पवार साहेब काय निर्णय घेतात तो ऐकू दे, तरी मग बोलता येईल ना. काय निर्णय घेतात? या राज्याचा नावलौकिक टिकवायचा का राज्याला अजून बदनाम करायचं? ज्या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, या राज्याची प्रतिष्ठा त्यांनी वाढवलेली आहे. अशा वेळेला हे 56 आमदारांचे धनी हा कारभार करतायत, तो कशा दर्जाचा आणि पद्धतीचा आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य करावं. राणेसाहेब, आपण राष्ट्रपती राजवटीची देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी केलेली आहेच, यापूर्वीही केलेली आहे. आता एकूण जी परिस्थिती म्हणजे स्वतः गृहमंत्र्यांवर आरोप, अनेक गोष्टी, अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेऊन या सगळ्या, कारण जे पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांनाही पाठवलं आहे आणि राज्यपालांनाही पाठवलं गेलं, तर राज्यपालांना काही भेटणार का या सगळ्या? मी काय कशाला राज्यपालांकडे पत्र गेले ते विचार करतील. विरोधी पक्ष नेते गेले आणि त्यांनी बोलवलं तर जाईल, मी वैयक्तिक नाही भेटणार. तर या सगळ्या प्रकरणामध्ये एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, वेगवेगळी नावं समोर येत आहेत. इथून पुढची या सगळ्या प्रकरणाची दिशा, कारण भाजप नेहमीच सांगत आलेलं आहे की अजून या प्रकरणामध्ये धक्कादायक बाबी समोर येतील, मोठी नावं समोर येतील. याच्या गृहमंत्र्यापेक्षा मोठी नाव म्हणजे कोण? एक उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, हीच ना सत्तेमध्ये आता गृहमंत्र्यापेक्षा मोठी नावं. मग कोणी काय ते स्पष्ट, मी तर स्पष्ट सांगतो ना, सचिन वाजे वर्षावर राहिला होता, अजून कुठे कुठे राहिला होता, सगळी माहिती रोजच्या रोज मुख्यमंत्र्यांना देत होता. सचिन वाजे दिवसा ढवळ्या काय करत होता, किंवा दिवसा ढवळ्या मुकेश अंबानी सारख्या उद्योगपतीच्या घराच्या बाजूला स्फोटक ठेवतो, मनसुख हिरेनची हत्या करतो, केसमध्ये आता घेतलाय त्यामुळे बोलू शकतो, असा गुन्हे अधिकारी मुख्यमंत्री जवळ ठेवतात आणि तो राज्याचा बदनाम करतो. यावरून सगळं ओळखलं पाहिजे. आधीच महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्याचा राजीनामा जाहीर झालेला आहे, दुसऱ्या मंत्र्याच्या राजीनाम्याची जोरदारपणे मागणी केली जाते. त्याच्यामुळे एकंदरीत हे सरकार प्रचंड अडचणीत आलंय आणि काउंटडाऊन सुरू झालंय असं मला वाटतं. अडचणीत काय लोकांना एक दिवस सत्तेवर राहता का? पण एक दिवस हे फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी सत्तेवर आहेत, कमवायसाठी झाले आहेत, राज्याच्या जनतेला द्यायसाठी नाही बसलेत. त्यांच्याबद्दल अनेक तक्रार आहेत ईडीकडे, वेगवेगळ्या ठिकाणी. त्या चौकशा झाल्या ना, त्यांना आयुष्य अपुरं पडेल त्या केसनं सामोरं जायला. आणि त्यामुळे हे राज्य, हे सरकार बदनाम करत आहे. राणे साहब, हिंदी में जानना चाहेंगे? अरे बस कर ना तुझा हिंदी. नेशनल- आज किती गर्दी असणार. नेशनल हिंदी राणे साहब, हिंदी में जानना चाहेंगे कि परमबीर सिंह ने जो खत लिखा है, राज्य के मुख्यमंत्री हो या राज्यपाल महोदय हो, आपकी क्या प्रतिक्रिया है? मेरी प्रतिक्रिया ये है, जो खत परमवीर ने लिखा है, एक जिम्मेदार कमिश्नर या पुलिस ऑफिसर इस तरह का खत लिखते हैं, वो भी होम मिनिस्टर को, तो उसमें सच्चाई होगी. तो आरोप है अनिल देशमुख पर, गृह मंत्री पर, तो उन्होंने जवाब देते बैठने का नहीं है. मैं ऐसा नहीं हूं, मैं 100 करोड़ जमा करने को सचिन वाजे को नहीं बोला, तो मैं इस्तीफा देता हूं, मेरा जांच करो, फिर मैं ऑफिस में आऊंगा. ऐसा क्यों नहीं बोलते? मैं बोला नहीं, मैंने ये नहीं किया, और अभी बोल के क्या फायदा? आरोप तो हो चुका है. कितने जन बोलने को अभी तैयार है, अनिल देशमुख हमारे केस में पैसा मांगते थे, हमें कितने जन का लिस्ट है हमारे पास. तो जो खत लिखा है सही है और मैं समझता हूँ,
वो खत भी मुख्यमंत्री जी को भी लिखा, मगर मुख्यमंत्री उसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं। और डेयरिंग देखो, मुख्यमंत्री के पास एक एक्स कमिश्नर लेटर लिख सकता है, इतना डेयरिंग हिम्मत नहीं होनी चाहिए कोई ऑफिसर की मुख्यमंत्री को लेटर लिखना, इस तरह का आरोप करना। एक कैबिनेट मंत्री के ऊपर आरोप होता है तो मुख्यमंत्री समझना चाहिए मैं जिम्मेदार हूं, टीम का कैप्टन है ना, तो जिम्मेदारी उन्होंने लेनी चाहिए। अभी ढूंढ रहे कोई ड्राफ्टिंग करने को मिलता है क्या, लेटर का जवाब देने को, खुद तो ड्राफ्ट नहीं कर सकता है, ड्राफ्ट करने को आना चाहिए, समझना चाहिए। तो जिम्मेदार एक्स कमिश्नर है तो उनके ऊपर उस तरह आपको जानकारी इसके पहले नहीं मिली तो कार्रवाई क्यों नहीं की। और अनिल देशमुख ऐसा करता होगा, क्यों नहीं डिपार्टमेंट से उसको होम मिनिस्टर करके निकाल डाला। तो जिम्मेदार मुख्यमंत्री है, उन्हें तुरंत इस्तीफा देना चाहिए। सचिन वाजे उनका ही आदमी था, सचिन वाजे जो भी कुछ करता था उसकी जानकारी मुख्यमंत्री को थी। तो मैं समझता हूं सबसे ज्यादा जिम्मेदारी मुख्यमंत्री की है, तो मुख्यमंत्री तुरंत इस्तीफा देना चाहिए, ऐसा मुझे लग रहा है। कांग्रेस राष्ट्रवादी ऐसे मुख्यमंत्री के अंडर काम करना चाहते हैं तो मैं बोलूँगा पार्टी के लिए और पार्टी आम जनता के लिए उनकी भी नहीं है, नहीं है कि जिम्मेदार वो भी है। इनका तो 56 नहीं है, 56 ही विधायक है, और वो भी हिंदुत्व छोड़ के मुख्यमंत्री पद के लिए इसलिए आया है, बैठा है ये सब करने के लिए, महाराष्ट्र का नाम बदनाम करने के लिए। तुरंत हटना चाहिए, तुरंत इनको इस्तीफा देना चाहिए। राणे साहब, परमवीर सिंह जी ने खत में सीधे कहा है कि वाजे और किसी और एक एसीपी संजय पाटिल वो उनके पास आए और उनको टारगेट दिया गया था गृह मंत्री की तरफ से 100 करोड़ का, हर महीने 100 करोड़ रुपए मिलने चाहिए, जमा करो। हाँ, तो ये जो आरोप है वो आप किस तरह से देखते हैं? अरे आरोप, पुलिस कमिश्नर एक इस तरह का लेटर लिखते हैं, आरोप करते हैं होम मिनिस्टर को, तो तुरंत उनको निकालना चाहिए। एक जिम्मेदार पुलिस ऑफिसर 100 करोड़ रुपए हमें जमा करने को कहता है, ऐसा तो उनके ऊपर कार्रवाई तुरंत होनी चाहिए। और सचिन वाजे को ही दिया ये काम, एक्सपर्ट है काम में, हत्या करने का और बोलने का आत्महत्या किया है। वो खाड़ी में कितने मुर्दे उधर गिरे होंगे निरपराध लोगों की। मनसुख हिरेन का क्या गलती है, क्या गलती है? उनकी वाइफ बोलते जिम्मेदार वाजे है, और क्या बचा है इन लोग का? रास्ता देखते हैं। नहीं, देशमुख जी की तरफ से खुलासा आया है कि अरे वो छोड़ो, देशमुख का खुलासा अभी कौन पूछता है उनको। वो पुलिस कमिश्नर बोलता है तुमने 100 करोड़ बोला, अभी वाजे भी बोलेगा। नहीं तो राणे साहब, आपको नहीं लगता कि परमवीर सिंह जी को हटाया गया उनके पद से, उसके बाद ये आरोप हुए गृह मंत्री पे? कोई भी पद के ऊपर होते हुए आरोप नहीं करता है, पद के ऊपर हटने के बाद ही आरोप और असलियत बाहर आती है। पद के ऊपर रहते तुरंत उसके ऊपर एक्शन हो जाता। अभी वो बाहर है, वो पोस्ट पे नहीं है। अरे वो तो बहुत कुछ निकालेगा, वो और वाजे ये सरकार का बहुत कुछ निकाल सकते हैं बाहर। और वाजे का बैकग्राउंड देखो, वो किसका ओरिजिनल आदमी था, उनकी पहली मर्डर है, और उनका जो पहले इनकाउंटर है वो किसके कहने पर? पुलिस डिपार्टमेंट के कोई वरिष्ठ ने कहा इनकाउंटर करने के लिए, कि किसका सुपारी लेके इनकाउंटर किया पैसे के लिए? ये बैकग्राउंड निकालना चाहिए। और अभी वो किसके साथ था, किसके घर में रहता था, कौन उसको लिया पुलिस डिपार्टमेंट में, क्राइम को कौन भेजा, ये सब इसका बैकग्राउंड निकालेंगे तो असलियत इनका बाहर आएगा। और ऐसे आदमी को कांग्रेस ने, राष्ट्रवादी ने मुख्यमंत्री बनाया, अभी वो गलती महसूस करते होंगे। सर, वाजे वर्षा बंगलो पर रहते थे ऐसे आपने कहा, आपके पास कुछ जानकारी है किस लिए रहते थे? है ना, कभी ऐसा बोले तो मैं कहूँगा ना।
उसने करने कहने दे नहीं था करके। पहला भी जो केसेस एनकाउंटर का है और किसमें कहने का वो पुलिस लोग को मालूम नहीं है कि ये एक ही पुलिस है आदमी। सबको धमका के पैसा लेना, छोटे छोटे होटल वाले पब वाले महीना 1 लाख रुपए देना चाहिए। राणे साहब, मुख्यमंत्री कार्यालय की तरफ से खुलासा आया है कि वो जिस ईमेल से ये लेटर आया उसकी वो जांच कर रहे हैं। हालांकि उस खत पे जांच क्या लगता है, नंबर साइन तो नहीं रहता है। है। देखिए नंबर तो होता है ना, मेल करने वाले का नंबर तो होता मिलता है ना, तो क्या जांच करने का, उसको बुला के ले ना। उनसे संपर्क नहीं हो पा रहा है ऐसे। अरे संपर्क CMO के नहीं, एक तरफ से। कमिश्नर का संपर्क में तो गुनेगार लोग का इन लोग क्या संपर्क करेगी। एक एक्स कमिश्नर का संपर्क नहीं होता है तो यहाँ महाराष्ट्र में जो खून करते, भागते, चोरी करते, भागते, बलात्कार भागते, उनको क्या पकड़ेंगे ये सरकार। इस लेटर के बाद, लेटर बॉम्ब के बाद भूचाल तो आ गया है। महाराष्ट्र की राजनीति हो, देश की राजनीति हो, मुंबई का पुलिस दल हो, एनसीपी में भी भूचाल है। एनसीपी के मुखिया प्रमुख शरद पवार जी ने आज दिल्ली में उनके पार्टी के नेताओं को और मंत्रियों को बुलाया है। बैठक होने जा रही है एनसीपी के नेताओं की। तो क्या लगता है, शायद इस्तीफे के लिए देखिए मेरे को उन एनसीपी के लोग क्या करते हैं मेरा कुछ मतलब है ही नहीं। महाराष्ट्र में क्या हो रहा है, गलत तो हो रहा है तो सामने लाने का मेरा फर्ज है। मैं अपोजिशन का एक एमपी हूँ, एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री हूँ, तो मेरे को जो कानून समझता है, एडमिनिस्ट्रेशन समझता है, उसके मुताबिक मैं आपके साथ ये बहस कर रहा हूँ। राणे साहब, आपने मुख्यमंत्री जी का इस्तीफा मांगा है, वहां देवेंद्र फडणवीस जो विरोधी विपक्ष नेता है, वो गृह मंत्री के इस्तीफे की मांग कर रहे हैं। बीजेपी में मुख्यमंत्री जाएगा तो गृह मंत्री भी जाएगा ना, पूरा मंत्रिमंडल ही जाता है। तो मैं देवेंद्र जी ये जो कर रहे हैं, उनकी जो प्रतिक्रिया है उनके ऊपर मुझे कुछ कहना नहीं है। मेरे को जो प्रतिक्रिया देने की मैं दे दिया, आपका जो प्रश्न है उसका मैं जवाब दे दिया। अभी उनको जो लगता है उसके उनके एंगल से उन्होंने कहा। मेरे को लगता है कि इसमें जिम्मेदार मुख्यमंत्री है, उसके अंडर का एक मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर महीने का 100 करोड़ मांग रहा है। वो किस किस लिए कैसा वो डिस्ट्रीब्यूशन करते होंगे अनिल देशमुख की मालूम। उसमें वो डिस्ट्रीब्यूशन में कौन कौन है, ये असली जानकारी बाहर आएगी तब भी बोल सकते हैं। अभी शरद पवार जी से आपको क्या उम्मीद है, जो दिल्ली में बैठक चल रही है? कुछ उम्मीद नहीं है, कुछ उम्मीद नहीं है। पवार साहब ने ऐसे आदमी को मुख्यमंत्री बनाया तो मैं समझता हूँ शरद पवार साहब देश के बड़े नेता हैं, उनको पूरी राजनीति जानकारी है। उद्धव ठाकरे का राजनीति का ज्ञान क्या है, तजुर्बा क्या है, वो भी उनको मालूम होते हुए भी उनको मुख्यमंत्री बनाया। और इतने दिन 1.5 साल वो सत्ता चला रहा है। मातृश्री में बैठ के हाउस में जैसे चौक में आके भाषण करते हैं ना, वैसे विधानसभा में बोलते हैं। क्या बोलना चाहिए उसकी भी जानकारी जो आदमी नहीं, ऐसे आदमी जब वहाँ बैठने का काम किया तो अभी उनको जो कुछ कहने का है वो अपने को सुनना है, क्या कहते हैं पार्टी के बारे में या क्या। राणे साहब, परमवीर सिंह जी के खत अनिल देशमुख देखिए, और एक ये सरकार में एक अनिल देशमुख नहीं है ऐसे ऑर्डर देने वाले ऑफिसर को। बहुत सारे मंत्री निकले गए। अभी संजय राउत ने कहा है ना आत्मपरीक्षण करना चाहिए, सब मंत्रियों ने करना चाहिए। इसमें शिवसैनिक बेचारे उनको किधर एंट्री भी नहीं है, वो खाली जिंदाबाद करना इतना ही उनको मालूम है। तो ये जिम्मेदार आदमी जो है मंत्रिमंडल में वही सेम आदमी बोलते हैं जितना भी अपना दिन है कमाओ, उनका स्लोगन था मंत्रियों का। परमवीर सिंह जी के खत में और एक अहम मुद्दा है, सांसद मोहन डेलकर जी की आत्महत्या जबरदस्ती
दबाव था केस बनाने के लिए। हाँ, यही आप सोचो ना, किसने किया आदेश, किसने किया? अनिल देशमुख ने कहा सेम, हमें एक केस रजिस्टर करने को कहा, किसने कहा? इसका मतलब क्या होता है? सबका रोग मुख्यमंत्री के तरफ है। राणे साहेब, हाच एक मराठीमध्ये प्रश्न होता की खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी, मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव होता असा उल्लेख त्याने पत्रात आहे. आयुक्त, एक्स आयुक्तानेच सांगितले, अनिल देशमुख पण म्हणाले, मी त्या मनस्थितीत नव्हतो, केस केलं, मी विरोध केला. मग कोणी सांगितलं? मुख्यमंत्री. जबाबदार कोण? मुख्यमंत्रीच. असं नाही, मी नाही सांगितलं. मग कोणी सांगितलं? हा, त्यांचा बॉस असेल वाजे, कदाचित वाजेने सांगितलं असेल करा, कारण वाजे ॲडवायझर. म्हणजे वाजे आणि अन्य जी काही मंडळी आहेत ही प्यादी आहेत आणि यांचे बॉस हे वेगळे आहेत. जे फडणवीसही सांगत होते की ऑपरेटर कोण आहेत हे बाहेर आलं पाहिजे. तर ऑपरेटर तुमच्या मते कोण आहेत? आता मी एवढं हा, राजीनामा हो, मागतोय, परत तेच ते फक्त- आठवून फक्त आठवून तुमच्याकडून बोलताय ते तुम्ही. जाणून घ्यायचं. अजून काय ऑपरेटर? तुम्ही राज्याला ऑपरेटर ठेवलाय तिथे. मी म्हणेन मग का ठेवला? बाकीच्या पक्षाला नेते आहेत ना, बुडारी आहेत ना, इथून ते दिल्लीपर्यंत, त्यांनी या संबंधी किंवा असं हे घडतंय या जबाबदार त्याला माहित नाही. तर अशा प्रकारचे खंडणीचे विषय या पत्राच्या निमित्ताने राज्य स्तरावरचे उघडकीस येत आहेत किंवा त्याबाबत चर्चा होते असं आपण म्हणूयात. अगदी महापालिका स्तरावर सुद्धा जी गेली अनेक वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, तिथे देखील अशा प्रकारचे ते मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा भांडार आहे. मॉल आहे, मॉल म्हणा, भांडार शब्द घेतली. हा तिथलंच हे राज्यात आलं. बदल्या ना, IAS ऑफिसर बदल्या ना. यापूर्वी पैसे घेतले जात नव्हते. IAS IPSला तर नाही. आता तर टेंडर उघडत होते. अमुक कमिशनरला एवढे करोड, डेप्युटी कमिशनर एवढं कमू, कलेक्टर हे आत्ता ह्या सरकारमध्ये हे टेंडर निघायला लागले. महानगरपालिका विचारूच नका, कल्पनेच्या बाहेर भ्रष्टाचार आहे तिथे. कारण अधिकाऱ्याला सांगितलं जातं महिन्याला एवढे पैसे पाठवा, आणि ते पैसे घेऊन जाणारे, कलेक्ट करणारे वेगळी माणसं आहेत. PEDला माहिती आहेत कोण आहेत, कसं आहे. अहो, बोगस कंपन्यांनी कामं घेतली जायची, आहेत अजूनही. एकेका कामामध्ये एकेका कुटुंबातली एक कंपनीत पार्टनर 30-40 कंपन्यावर आहेत, डबल नाव. महानगरपालिका विचारतो वेगळा विषय. आज सगळे विषय घेऊ नका, उद्या परवा ठेवा. फक्त एकच प्रश्न आहे राणे साहेब, जर मुंबई पोलीस आयुक्तांना 100 कोटीचं टार्गेट असेल तर मुंबई महापालिका आयुक्तांना कितीचं टार्गेट? हजार कोटी तरी मिळाला. मग का तिथे इनलिगल वगैरे TDR, FSI, स्पेशल FSI या सगळ्याला पैसे घेतात ना. किती टक्के आहे? मराठी माणसाची मुंबई आहे कुठे? मराठी माणूस आणि मराठी माणसाची वस्ती लालबाग परळवजी होती, आता आहे कुठे? ते गेली कल्याण डोंबिवलीच्या बाहेर, वसईच्या बाहेर. हे टार्गेट महापालिका आयुक्तांना आहे असं म्हणतात. महानगरपालिका जसं इकडे 100 कोटी असेल तर तिथे 1000 कोटी असलं पाहिजे. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का की अनेक वर्ष महापालिकेत सत्ता असल्या कारणाने ती सिस्टीम आता राज्यात राबवली? हा, ती इकडे आणली ती सिस्टम. नवीन कलेक्टर, वेगवेगळे पास ऑन करणारे लोक, मग इन्व्हेस्टमेंट करणारे CA. अहो, काही लोकांना या केसमध्ये अरेस्ट केलं पण आहे. अशा महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com 11.9 मिलियन युजर्ससह पहिल्या क्रमांकाची मोहोर. बातमी महाराष्ट्राच्या हिताची, बातमी तुमच्या काळजीची. प्रत्येक बातमी सुपरफास्ट, प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान, तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण. लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com.